मध्ये गावणे किल्ल्याची जी दरड कोसळलेली हा भाग आहे। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण निघालो आहोत कपिलधारा तीर्थ गावणे येथे। इथे पेशव्यांच्या काळात कुंभमेळा भरत होता। हे तीर्थ मुंबईपासून 126 किलोमीटर आहे। पोहोचण्यास 3 तास लागतात। घोटीच्या पुढून 2 ते 3 किलोमीटर वरून उजव्या बाजूला त्र्यंबकेश्वरला जाताना जो रस्ता येतो तिथेच हे तीर्थस्थान आहे। मध्ये गावणे किल्ल्याची जी दरड कोसळलेली हा भाग आहे। कपिलधारा तीर्थला जाताना डाव्या बाजूला श्रीची तपोभूमी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे आहे। हे पहा, इथून तुम्हाला आत जायचं आहे। अतिशय शांत, मनाला आतमध्ये गेल्यावर इतकी शांतता आहे ना, इतकी शांतता म्हणजे तुम्हाला मेडिटेशनची सुद्धा गरज नाही। तिथे 5 मिनिटं तुम्ही बसल्यावरती इतकं सुंदर वातावरण आहे इथे। आता आपण आतमध्ये गेलो असतो पण आपल्याला उशीर झाला आहे। पुढे कपिलधारा जायचं सायंकाळी 7 वाजता प्रवेश बंद होतो, त्यामुळे आपल्याला येण्यास थोडा उशीर झालाय। पण नेक्स्ट टाइम आपण नक्कीच हे मंदिर पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू। तसे आतमध्ये फोन अलाउड नाहीयेत, कारण इथे एकदम शांततापूर्वक सगळं दर्शन घेतले जाते। पण अतिशय मनाला शांती लाभते इथे आल्यानंतर। तुम्ही तिथे जाण्याआधी नक्कीच इथे येऊन जा। अतिशय सुंदर असा निसर्ग इथून दिसतोय तुम्हाला वरतून। वातावरण इतकं छान झालेलं आहे। तसंच तुम्ही कधी इथे आलात तरी तुम्हाला हे नयन दृश्य पाहायला मिळेल। हे आहे कामाक्षी देवी माता मंदिर। याचाही फार मोठा इतिहास आहे। आता आपण आलो आहोत कामाक्षी माता देवी मंदिर। आतमधून मित्रांनो हे मंदिर असे दिसते। ही देवी नवसाला पावते अशी येथील गावामधल्या गावकऱ्यांची आख्यायिका आहे, म्हणणे आहे। जय कामाक्षी माता देवी। माता देवी मंदिराच्या समोरच गावणे किल्ला आहे। आपण पोहोचलो आहोत। हे कुंभमेळा होत स्थान आहे। पुढे जा, पुढून चालतात। आपण इथून खाली जाणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया या तीर्थाचे काय महत्व आहे। हे स्थान सिंहस्थ कुंभमेळा मूळ स्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ या नावाने ओळखले जाते। हे तीर्थ 11,32,000 वर्ष प्राचीन तीर्थस्थान आहे। या तीर्थावर प्रथम कुंभमेळा भरत होता। आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा होतो। या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते। या तीर्थावर सत्ययुगामध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्यशास्त्राचे उपदेश देऊन स्वर्गाला पाठविले, त्यामुळे हे तीर्थ मातृगया झाले। येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो। या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकरांची भेट झाली। लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावर जात असताना कालनेमी राक्षसाचे वध केले, त्यामुळे ह्या गावाचे नाव कावनाई पडले। या तीर्थावर संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला जल पाजून जिवंत केले। या तीर्थावर समर्थ रामदासांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश दिले। या तीर्थावर साक्षात हनुमानांचे चरण लागले आहे।
सनातन धर्माच्या रक्षार्थ तुमचे जन्म झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक गावात हनुमानाची स्थापना करा, असे उपदेश समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले होते। येथे गजानन महाराजांनी 12 वर्ष तपस्या केली। नंतर ते शेगावला गेले। येथे शिव महारुद्र अभिषेक, कालसर्प, गंडयोग शांती, सत्यनारायण महापूजा इत्यादी धार्मिक विधी पूजा केली जाते। त्यांच्या मूर्ती आहेत। इथे एक बाजूला जटायू आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला मारुतीचं मूर्ती दिसेल। अतिशय छान असं मंदिर आहे। हेच ते तीर्थ आहे जिथे निरंतर गायमुखातून पाणी वाहत असतं। इथे मागे मारुतीचं मंदिर आहे। आतमध्ये शंकराचं मंदिर आहे। निरंतर गायमुखातून पाणी वाहत असते। पाणी कुठून येते ते काही कोणी सांगू शकत नाही, पण असं लहानपणापासून ऐकलं आहे। ते नंदी आहे। हे भव्य असं मोठं शिवलिंग आहे। तिथे महाशिवरात्रीला फार म्हणजे फार गर्दी असते। गजानन महाराज आहे। मातेचं मंदिर आहे। आतमध्ये गणपती बाप्पा व दत्त महाराजांची मूर्ती आहे। त्याच्याच बाजूला तुम्हाला साईनाथांची मूर्ती दिसेल। त्याच्याच बाजूला राधाकृष्णांची मूर्ती आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा, लाईक करा व शेअर करा। श्री स्वामी समर्थ।